काल मालगाव तालुका मिरज या ठिकाणच्या चव्हाण गॅस एजन्सीच्या बाबतीत मी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता। तो व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर त्या चव्हाण गॅस एजन्सीचे मालक चव्हाण यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की भाऊ, मी तुमच्या व्हिडिओची दखल घेतोय आणि मी घरोघरी गॅस पोच करण्याचं काम करतोय। त्यामुळे मी ग्राहकांना सुद्धा विनंती करतोय की मालकांनी तुम्हाला घरोघरी गॅस पुरवण्यासाठी, माझ्या इथं खाली तुम्ही बघताय ते सगळे तुम्हाला घरोघरी गॅस पुरवणारे लोक आणि मालक यांनी नियोजन केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही आता त्या ठिकाणी जाऊन गर्दी करू नका असं मी तुम्हाला विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी अमोल चव्हाण, चव्हाण भारत गॅस मालगावचा ओनर आणि हा आमचा सगळा डिलिव्हरी स्टाफ आहे। आणि आपल्या इथं सचिन कदम यांच्याकडे काल काही लोकांनी तक्रार केली होती आणि त्या पद्धतीने एक व्हिडिओ केला ज्याच्यात की आम्ही होम डिलिव्हरी देत नाही, गोडाऊनवर डिलिव्हरी देतोय। पण आम्ही होम डिलिव्हरी द्यायला तयार आहे आणि गेल्या महिनाभर आम्ही कस्टमरला रिक्वेस्ट करतो की तुम्ही इथं येऊ नका, घरी थांबा, सिलेंडर घ्यायला घरी तुम्हाला पोच करतो। पण कोणीही ऐकत नाही। आम्ही इथं ऑफिसला यायच्या आधी सकाळी 200 कस्टमर येऊन थांबलेले असतात, त्यामुळे नाईलाजानं आम्हाला इथं सिलेंडर डिलिव्हरी द्यायला लागते। त्यामुळे लोकांची उन्हात ओढाताण होती आहे, त्यांना त्रास होतोय। आम्ही नको म्हणत असताना कस्टमर येतात, पण आमची कस्टमरला रिक्वेस्ट आहे, माल आहे, डिलिव्हरी आहे, फक्त तुम्ही घरात थांबा, तुमचे सिलेंडर घरात बुकिंग प्रमाणे येतील। आणि आमचा हा सगळा डिलिव्हरी स्टाफ असताना पण आम्हाला घरपोच देता येत नाही आहे। फक्त ही मालगावमधली परिस्थिती आहे, बाकीच्या गावात आमची होम डिलिव्हरी चाललेली आहे। फक्त मालगावमध्ये लोक इथं घरी थांबत नाहीत, त्यांनी घरी यावं आणि डिलिव्हरी घ्यावी, ही मी नम्र विनंती तुम्हाला या माध्यमातून करू इच्छितो।